सुप्रभात. ज्योतिष गुरु परिवाराकडनं आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मग चला आजच्या या राशी भविष्याला सुरुवात करूयात. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळेल. आज व्यापारामध्ये तुम्ही काही नवीन योजनेवरती काम करत असाल तर आज ते योजना यशस्वी होताना दिसतील. आज तुम्हाला कुटुंबाकडून भरपूर प्रेम मिळेल. आजच्या दिवशी तुमची काही रखडलेली कामं पूर्ण करण्यात तुम्हाला तुमच्या भावाची मदत मिळेल. आज जर एखाद्या व्यक्तीवरती सूड उगवण्याचा तुम्ही विचार करत असाल तर थोडी वाट पहा. आज तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, तसेच सासरच्या व्यक्तींकडून तुम्हाला योग्य तो मान सन्मान मिळेल. एखाद्या प्रभावी व्यक्तीशी तुमची भेट होईल, त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखादी दुःखद बातमी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे तुम्ही आज अस्वस्थ राहाल. आज तुम्ही कोणत्याही वादाला हवा देऊ नका, अन्यथा हा वाद कौटुंबिक वादाचं रूप घेऊ शकतो. आज तुमच्या मनातील विचार कोणापुढेही व्यक्त करू नका, कारण याचा गैरफायदा घेतला जाण्याची आज शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना आज चांगली बातमी समजेल आणि जे विवाह इच्छुक आहेत त्यांना आज देखील चांगली बातमी समजेल, ज्यामुळे कुटुंबामध्ये तुमच्या आनंदाचं वातावरण राहील. आज एखादा अनोळखी व्यक्ती तुमचं नुकसान करू शकतो, त्यामुळे जरा सावध राहा. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या रंगाची वस्तू दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक कार्यातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत पिकनिकला जाण्याचं नियोजन कराल, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य खुश होतील आणि कुटुंबातील ऐक्य वाढेल. पण आज घरामध्ये आणि घराबाहेरही तुम्हाला तुमची भाषा मात्र गोड ठेवावी लागेल, अन्यथा वादविवाद होतील. विद्यार्थ्यांनी एखाद्या परीक्षेची तयारी केली असेल तर तुम्ही आज ही परीक्षा देऊ शकता. आज उत्पन्न वाढवण्याचे मार्ग तुम्हाला मिळतील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाला दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा धनवृद्धीचा आहे. आज एखादी संपत्ती खरेदी करण्याचा तुम्ही जर विचार करत असाल तर दिवस फलदायी ठरेल, पण यासाठी तुम्हाला वडिलांचा सल्ला मात्र घ्यावा लागेल. आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही आज जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश येईल. नोकरदार व्यक्तींना आज एखादी चांगली बातमी समजू शकते. तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू पाहणाऱ्या शत्रूंपासून आज तुम्ही सावध राहिलं पाहिजे, कारण हे शत्रू तुमच्या मित्राच्या रूपातही असू शकतात. आशांना वेळीच ओळखा. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने काही त्रासांना तोंड द्यावं लागू शकतं, त्यामुळे आज तुम्ही आरोग्याबद्दल सावध राहा. आज आरोग्याच्या दृष्टीने निष्काळजीपणा केला तर भविष्यामध्ये मोठ्या आजाराला तोंड द्यावं लागेल, त्यामुळे आज थोडा जरी त्रास वाटला तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आज तुमच्या व्यापारामध्ये आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे तुम्ही सर्व कामं अगदी सहजरित्या करू शकाल. आज आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. जर मुलांसाठी आज काही प्रवास तुम्ही करणार असाल तर तो टाळलेला बरा. वाहन बिघडल्यानं अनावश्यक खर्च होईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खायला द्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी थोडाफार त्रासाचा जाईल. आज एखादी निराशाजनक बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते, त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आज जर प्रवासाला तुम्ही जात असाल तर काळजी घ्या. काही कौटुंबिक वाद सुरू असेल तर हा वाद डोकं वर काढेल आणि तुम्हाला याचाही त्रास होईल. नोकरीमध्ये आज तुमच्यावर कामाचा फार ताण असेल, परंतु मानसिक त्रासामुळे तुम्ही आज कामात नीट लक्ष देऊ शकणार नाही, यामुळे वरिष्ठांची बोलणी खावी लागू शकतात. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करावी. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की कोर्टात एखादं प्रलंबित असणारं प्रकरण सोडवण्यातील अडचणी आज दूर होतील आणि हा निकाल तुमच्या बाजूने येईल. व्यापारातील व्यक्तींनी आज व्यावसायिक भागीदारापासून सावध राहावं, कारण तुमच्या विरोधात काही कट हा रचला जाऊ शकतो. जर मुलांना विदेशामध्ये शिक्षणासाठी तुम्ही पाठवणार असाल तर आजचा दिवस चांगला आहे. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले एखादं काम पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज कोणतंही काम घाई गडबडीमध्ये संपवू नका, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो.
आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी द्यावं. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यावसायिक योजना यशस्वी होतील. व्यवसायासंबंधित काही नवीन योजना जर तुम्ही राबवत असाल तर भविष्यामध्ये त्या फलदायी ठरतील. व्यवसायात तुम्हाला मनासारखा लाभ झाल्यानं आज तुम्ही खुश असाल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज नवीन काम सोपवलं जाईल. ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. यासाठी तुम्हाला सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज पैसा गुंतवला तर भविष्यात त्याचा लाभ होईल. आज तुमची मानसिक प्रतिष्ठा वाढेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही माशांना पिठाचे गोळे खायला द्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी फारच फलदायी ठरणार आहे. याचं कारण म्हणजे तुम्हाला अपेक्षा नसलेले आणि बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे आज तुम्हाला मिळतील. आज कुटुंबियांसोबत एखाद्या मंगल कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. व्यापारानिमित्त जर तुम्हाला प्रवास करावा लागला तर तो फायद्याचा ठरेल. आज कुटुंबाकडून तुम्हाला भरपूर मदत मिळताना दिसेल. पण आज शेजाऱ्यांसोबत तुमचे वाद होऊ शकतात आणि त्याला कायदेशीर स्वरूप येऊ शकतं. त्यामुळे यापासून तुम्ही दूर राहा. आज तुमच्या कुटुंबामध्ये सुख आणि शांती राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री 40चं पठण करावं. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांच्या संगतीवरती विशेष लक्ष द्यावं लागेल. मुलं आज वाईट संगतीमध्ये राहणार नाहीत यावर लक्ष द्या. आज खर्च वाढतील आणि तुम्हाला या खर्चावरती विशेष लक्ष द्यावं लागेल. वायफळ खर्च झाल्यानं तुमचं मन मात्र अस्वस्थ असेल. आज कोणत्याही व्यक्तीच्या सल्ल्यानं व्यापारात पैसे लावू नका. असा निर्णय अत्यंत धोकादायक ठरू शकतो. व्यापारामध्ये आज तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. फक्त तुम्हाला या संधी ओळखाव्या लागतील तरच तुम्ही याचा फायदा घेऊ शकाल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज मारुतीला कुंकू अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंब आणि व्यवसाय अशा कोणत्याही ठिकाणी वादामध्ये तुम्ही अडकू नका, अन्यथा तुम्हाला याचा अनावश्यक मानसिक ताण येईल. आज जर तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर तुम्हाला याचा फायदाच होईल. आज तुम्हाला घरी किंवा कामाच्या ठिकाणी एखादी भेटवस्तू मिळू शकते. व्यापारामध्ये कोणताही निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्या. एखाद्याला भुलून जर निर्णय घेतला तर तुमचं नुकसान होईल. जर भागीदारीमध्ये तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला यात पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या व्यवसायाला देखील गती येईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील आणि आजच्या दिवशी तुम्ही श्री विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा उत्साह वाढवणारी एखादी बातमी तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय प्रसन्न व्हाल. एखादं मोठं काम करण्याची इच्छा तुमच्या मनात येईल आणि यासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याचा तुम्ही सल्ला घ्या, अन्यथा तुमचे पैसे आज बुडू शकतात. आज अनावश्यक खर्चांवरती तुम्ही नियंत्रण ठेवा, म्हणजे तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवू शकाल. अन्यथा भविष्यामध्ये आर्थिक संकटाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल, ज्यामुळे तुम्हाला मोठा त्रास होईल. जे लोक शेअर बाजारात आणि इतर स्त्रोतांमध्ये पैसे गुंतवू इच्छितात त्यांना आज लाभाचा दिवस आहे. आज तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकता. आज नशीब 85% तुमच्या बाजूने असेल, त्यामुळे तुम्हाला फायदा होण्याची शक्यता फार जास्त आहे. तसेच तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे तर आपण पाहिलंच. तर मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की हे नवीन वर्ष तुमच्यासाठी समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. धन्यवाद.